नमस्कार मित्रांनो, चार्ट ऑफ द वीकच्या नवीन एपिसोडमध्ये आज सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण दोन चार्ट्स बघणार आहोत. चार्ट ऑफ द वीकमध्ये पहिला चार्ट आहे हा सुंदरम ब्रेक लायनिंगचा. तर या कंपनीबद्दल आपण पहिले थोडीशी माहिती घेऊया की कंपनी नक्की करते काय वगैरे. तर सुंदरम ब्रेक लायनिंग आपण बघू शकतो की ऑटो एन्सेसरी कंपनी आहे. जे ब्रेक लायनिंग्स असतात ते पार्ट्स बनवण्याचं काम करते. ब्रेक लायनिंग्स आणि ब्रेक शूज हे पार्ट्स बनवायची कंपनी आहे. ही टी व्ही एस कंपनी आहे, त्याचा पार्ट आहे. आणि ही पण फार 30-35 वर्ष जुनी कंपनी आहे. आणि हिचा ह्यांचं हे मॅन्युफॅक्चरिंग हाऊस आहे. सध्या आपल्या गव्हर्नमेंटने मॅन्युफॅक्चरिंगमध्ये बऱ्याच सवलती दिल्या असल्या कारणानं या या प्रकारच्या कंपनींमध्ये मोठा ऑर्डर बुक येण्याची शक्यता आहे. तर आपण याचे फायनान्शियल जरी बघितले आपण की याचं क्वार्टर अँड क्वार्टर नेट प्रॉफिट ग्रोथ आहे. क्वार्टरली इबिट्टा ग्रोथ आहे इयर ऑन इयर. त्याच्यानंतर यांनी काही नवीन गोष्टी इंट्रोड्यूस केलेल्या आहेत, त्याच्यामुळे या कंपनीमध्ये सडनली एक प्रॉफिटेबिलिटी इंट्रोड्यूस झालेली आहे. आणि त्यांचा सध्या सेल्स ग्रोथ सुद्धा हाय आहे. त्याप्रमाणेच ॲन्युअल सेल्स पण लास्ट 10 इयर्समध्ये हायेस्ट आहे. आणि लेवरेज मॉडरेट लेवलला आहे. आणि त्याचं करंट रेशो पण ॲव्हरेजच आहे. त्याच्यामुळे कंपनीचे फंडामेंटल एकदम स्ट्रॉंग आहेत. आपण आता त्याच्या चार्ट्सवरती नजर फिरवूयात. तर ही कंपनी, हा चार्ट सिलेक्ट करायचं मुख्य कारण म्हणजे याच्यात आपण बघू शकतो की या कंपनीची जी लेवल आहे, हायेस्ट ऑल टाइम हाय लेवल, ही याच रेंजमध्ये आहे, जी 840 आहे. जी एक्झॅक्ट रेंज बघितली आपण तर 780 to 840 मध्ये आहे. पण 840ला ती सस्टेन करू शकत नव्हती, म्हणून आपण एक लाईन चार्टचा एक रेफरन्स घेऊयात. सो आपण बघू शकतो की याचा वीकली क्लोजिंग हा आज ऑल टाइम हायेस्ट आहे आजपर्यंतचा. त्याच्यामुळे हा एक मजबूत ब्रेकआउट समजला जाऊ शकतो. त्याच्यानंतर आपला सेकंड आपण कंपनी बघूया चार्ट ऑफ द वीकची. गणेशा इकोस्फिअर. सो गणेशा इकोस्फिअर ही कंपनीचं पहिले आपण एक आयडिया घेऊन घेऊया शॉर्टमध्ये की ही नक्की कंपनी करते काय. यान्सचा बिझनेस आहे यांचा. रिसायकलिंग करते. आपण जसं बघू शकतो की सोफा, पुफीज, परत टॉईज या बिझनेसमध्ये आहे. आणि रिसायकलिंगमध्ये असल्यामुळे सुद्धा यांना बरेच गव्हर्नमेंटकडून सवलती मिळतात. त्याप्रमाणे आपण बघू शकतो की त्यांचे अदर प्रोडक्ट्स म्हणजे सीट कवर्स, जेवढ्या पण लेदर रिलेटेड गोष्टी आहेत त्या ही कंपनी बनवते. शर्ट सुद्धा, टी शर्ट्स हे सुद्धा यान रिसायकलिंग मार्फत बनवले जातात. आणि या कंपनीचा एक्सपोर्ट बिझनेस आहे. मोस्टली ही कंपनी युरोप साईडला एक्सपोर्ट करते. आणि या कंपनीचा फंडामेंटल्स बघितले आपण, त्याचा ROE पण इम्प्रूव्ह झालेला आहे. क्वार्टरली इबिट्टा ग्रोथ जी इयर ऑन इयर असते ती पण इम्प्रूव्हच होत आहे. त्याच्यानंतर हायेस्ट क्वार्टरली इबिट्टा आहे लास्ट 10 इयर्समधला, विच इज व्हेरी गुड. त्याच्यानंतर ॲन्युअल इबिट्टा सुद्धा हायेस्ट आहे लास्ट 10 इयर्समधला. नेट प्रॉफिट सुद्धा हायेस्ट आहे. सेल्स ग्रोथ सुद्धा हाय रेंजमध्येच आहे. आणि सेल्स सुद्धा हायेस्ट आहे इन लास्ट 10 इयर्समध्ये. सो हिचेही फंडामेंटल्स चांगलेच आहेत. आणि आपण एकदा याच्या चार्टवरती नजर फिरवूयात.
या कंपनीचा चार्ट सिलेक्ट करायचं मुख्य कारण म्हणजे आपण याचा एकदा डेली चार्ट पाहूया. ही कंपनी ऑल टाइम हाय ट्रॅजेक्टरीमध्येच आहे. तर याने फर्स्ट टाइम ही लेवल जी आहे याच्यात आपण बघू शकतो 1140 याच रेंजमध्ये आहे. ही रेंज आपण एकदा मार्क करून घेऊया. या रेंजमध्ये त्याने बऱ्याचदा ब्रेकआउट द्यायचा, टेस्ट करायचा प्रयत्न केलेला आहे. तो जवळपास 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 वेळेस 7 वेळेस फेल झाला आहे आणि 8व्यांदा हा त्या ब्रेकआउट लेवल जवळ वीकली क्लोजिंग देऊन थांबला आहे. तर आपण याच्यात बघू शकतो वीकली क्लोजिंग ही ऑल टाइम हायलाच झालेली आहे. तर या स्टॉकमध्ये बघायला गेलं तर एकदा हा स्टॉक जर 1150 या लेवलच्या जर वर क्लोज करेल, 1150 1160च्या वर क्लोजिंग देईल, तर याच्यात एक मोठी मुवमेंट आपण एक्सपेक्ट करू शकतो. याच्यामध्ये आपण एकदा फिबोनाची रिट्रेसमेंट लावून त्याचे टार्गेट्स काढायचा प्रयत्न करून बघू. त्याचे टार्गेट्स येतात, पहिला टार्गेट येतो 1296, सेकंड टार्गेट येतो ऑलमोस्ट 1600चा. तर याच्यात आपण स्टॉप लॉस जरी लावायचा झाला तरी एक एक 100 पॉईंट्सचा स्टॉप लॉस येईल आणि गेन बघितलं तर 1:2 अँड 1:4 हा एक ट्रेड बनतो, विच इज व्हेरी गुड ट्रेड. सो हे 2 चार्ट्स आपण डिस्कस केलेत. सो असेच चार्ट्स बघण्यासाठी फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. थँक्यू.